सक्तीचा निर्णय घेतल्यानं वाद उफाळलाय। मात्र हा वाद नेमका का पेटला? ही हिंदी भाषेची सक्ती योग्य आहे की अयोग्य असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झाले। पाहुयात सत्यमेव जयतेमध्ये या स्पेशल रिपोर्टमध्ये हिंदी भाषेची सक्ती योग्य आहे की अयोग्य। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देशामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही। हिंदीची सक्ती। राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनसे आक्रमक झाले। हिंदी सक्ती खपवून घेणार नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आणि मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारी निर्णयाची होळी करत रणशिंग फुंकलं। दुसरीकडे दादरमध्ये मनसेनं बॅनरबाजी करत आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला। तर राज ठाकरेंनी तातडीनं मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सरकार विरोधात मोर्चा उघडण्याची भूमिका घेतली आणि या बैठकीत नेमकं काय ठरलं तेही पाहूया। हिंदी सक्ती विरोधात मनसे मराठी जागर परिषद भरवणार। मनसेकडून प्रत्येक विभागात मराठीचा जागर। मराठीच्या जागरासाठी साहित्यिकांची मदत घेणार। हिंदीवरून वातावरण तापलेलं असतानाच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना डिवचलं। तर अजित पवारांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा खोचक टोला मनसेनं लगावलाय। काय सध्या कुणाला उद्योग नाहीये, मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही। प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती टिकली पाहिजे। आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला। खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही। ते एनडीए सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं। नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। तर पहिलीपासून हिंदी सक्ती योग्य नसून 5वी पासून ती असावी अशी भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। माझं तर असं मत आहे की हिंदीची सक्ती करताच का म्हणे, ही सक्तीची भाषा आधी पहिले बंद करा। कारण भाषा ही सक्तीने वगैरे अशी काहीही शिकवून कधीही कोणाला येत नसते। आज महाराष्ट्रात अनेक लोकांना हिंदी कामापुरती जुजबी तरी येते, पण तरीसुद्धा ते कुठे जाऊन शिकलेले नाही आहेत हिंदी, ती आपोआप आली त्यांना। भाषा अशीच येते, ती नैसर्गिकरित्याच आली पाहिजे तुम्हाला, तरच ती भाषा, नाही तर ती भाषाच नाही। भाजपकडून एक देश एक भाषेचा नारा दिला गेला, मात्र त्याला दक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केला। त्यातच आता राज्य सरकारनं पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेतला। मात्र वन नेशन वन लँग्वेजनं अभिव्यक्तीची गळचेपी होतीये, त्यामुळेच हिंदी सक्ती करण्यापेक्षा मुलांच्या मनातील भाषेचा धोरणकर्त्यांनी वेध घ्यायला हवा, अन्यथा भाषेवरून संघर्ष अटळ आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर एकीकडे आपण बघतोय हिंदी भाषेची सक्ती होतीये, त्याला राज ठाकरेंकडून विरोध होतोय आणि आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। राज ठाकरेंचा हिंदी भाषा विरोध हा तालिबानी पद्धतीसारखा आहे असा आरोप सदावर्तेंनी केला। राज ठाकरेंना कायद्याची जाण आहे की नाही यावरच शंका आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीट न वाचता त्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी हा विरोध उभा केलाय असा आरोप सदावर्तेंनी केलाय। हे एका अर्थाने जातीय तेढ सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे। म्हणून राज ठाकरेवर एफआयआर झाला पाहिजे। नुसता राज ठाकरे का एफआयआर असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार ह्या केसमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो, तेवढाच गुन्हेगार असतो। म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर केवळ गुणरत्न सदावर्ते आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष पेटलाय असं नव्हे, तर हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरेंविरुद्ध संजय राऊतांमध्येही सामना रंगला।
मात्र अचानक हिंदी सक्ती मागचं खरं कारण काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि यावरून राज ठाकरेंना टोले हाणण्याचं काम विरोधकांनी सुरू केलेलं आहे. पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. राज ठाकरेंची स्क्रिप्ट सागरवरून. हिंदी सक्तीचा मुद्दा, राऊतांचा राज ठाकरेंना गुद्दा. राज ठाकरेंचा बोलविता धनी सागर. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा निर्णय खपवून घेणार नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी ट्विट करून सरकारला घेरलंय. मात्र एवढं मोठं ट्विट तातडीनं आल्यानं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. ही स्क्रिप्टच सागरवरून आल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. त्याला मनसेनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. ते कुठून तरी आलं. स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा. काय ते ठरवा तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका. काही मराठी भैया आहेत, त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं. संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे. म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय. हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना इंग्रजी येत नसल्यानंच हिंदी भाषा लादली जात असल्याचा टोला राऊतांनी लगावला. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते, मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहांची हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती. हे बरोबर नाहीये. भाषिक मतांचं समीकरण मांडून आगामी पालिका निवडणुका पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला असावा का असा सवाल उपस्थित होतो. त्याला कारण मुंबईतील मराठी भाषिकांची कमी होत चाललेली संख्या. पाहूया काय ही आकडेवारी. 2023च्या आकडेवारीनुसार मुंबईत मराठी लोकसंख्येत 10% घट पाहायला मिळाली. त्यालाच वर्ष 2011च्या जनगणनेमध्येच मराठी भाषिकांची संख्या 2.64% घटल्याचं पाहायला मिळालं होतं. युपी बिहारींच्या संख्येत लाखांमध्ये वाढ पाहायला मिळते. तोच 2011च्या जनगणनेनुसारही हिंदी भाषिकांचा टक्का थेट 40% वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं 84, भाजपला 82 तर काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9 तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. गेल्या 8 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता बदललेल्या परिस्थितीत भाषिक ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेच्या, आणि हिंदी सक्ती मराठी मुंबईकर स्वीकारणार का याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे बघणं खूप आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. केवळ अभिजात भाषा दिवस साजरा करणं यानं मराठी माणसाच्या भवितव्यावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर ती नको असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आपल्याकडे शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत अशी ही खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना, तर ती नको प्रगती आम्हाला. आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला. शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे. या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी, IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी आल्या, म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय साठायचं ते? त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय, मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे.
धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमातून का दूर राहतात याचं उत्तर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडेंबद्दल महत्त्वाची माहिती देताना दिलेलं आहे. धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यांना नीट बोलता येत नाही असं बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहिले आणि याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भानं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारणा करण्यात आली आहे. पुण्याला वाटते आधी तुम्ही समजून घ्या, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झालेत. आपण दुसरंच बघतो. हां, काय कारण नाही. आता आमच्या मिटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना, म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब. जवळ असेल, जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल, मुंडे साहेब तुम्ही हिरो आहात, तुम्ही या, आम्हाला बरं वाटतंय, गेले असते. तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाचे भागचंद महाराज यांनी समाचार घेतलाय. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चारित्र्यात कुठेही काठी लागल्याचा उल्लेख नाही असं भागचंद महाराज यांनी म्हटलंय. भगवान बाबांच्या काठीमुळे कुणाचंही नुकसान झाल्याची नोंद नाही असंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. तर नेमकं महंत नामदेव शास्त्रींनी काय म्हटलं होतं ज्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज झालाय, पाहूया. भगवान बाबा जेव्हा पाहतात ना, तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं. पण ते जेव्हा मारतात ना, त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं. ती वाद करून फायदा घेणारे दुसरे असतात राजकारणी, वारकरी नसतात. जे 19 मुलं आले त्यातला 10 मराठा आहे, जो MPC पास झाला आणि गडावर राहून पास झालेला आहे. पर्यंत तरी भगवान बाबांची काठी कोणालाही लागलेली नाही. कोणाचंही बाबांच्या काठींमुळं त्या ठिकाणी नुकसान झालेलं नोंद आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही. त्यामध्ये त्या ठिकाणी शास्त्री महाराजांनी सांगितलं की आम्ही 200 मुलं सांभाळतो, त्याच्यामधले 50 मुलं मराठा समाजाचे सांभाळतो. आळंदीला जा, कधीतरी पहा, कितीतरी मुलं रोज वारकरी संप्रदायामध्ये घडतात, कधी त्यांची जात विचारली जात नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पण बीडमध्ये खाकीचा खुळखुळा झालाय अशीच या घटनेनंतर शक्यता आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण बीडमध्ये आता एक नवा भाई जन्माला आला आणि खरंच आपल्या बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न हा स्पेशल रिपोर्ट पाहून नक्कीच पडेल. बीड पोलिसांचा पुन्हा खुळखुळा. कराड खोक्यानंतर आता सरपंच भाई. महिलेला लाठा काठ्यांनी मारहाण. बीडमधील कायदा सुव्यवस्थेला बट्ट्या असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण बीडच्या रस्त्या रस्त्यात आणि गावागावात गुंडांच्या झुंडी उन्माद घालत असल्याचं वारंवार दिसतंय. आता आम्ही आपल्याला जी दृश्य दाखवणार आहोत ती पाहण्याआधी एक महत्वाची सूचना. तुम्ही जर काळीच हेलावणारी दृश्य पाहून भावुक होत असाल, तुम्ही जर प्रचंड संवेदनशील असाल तर ही बातमी पाहू नका. शरीर अगदी काळं निळं पडेपर्यंत ही मारहाण झाली आहे. बीड मधील एका वकील महिलेला अंबाजोगाई तालुक्याच्या सनगावात या वकील महिलेला गावातील सरपंचासह त्याच्या टोळक्यानं JCBचा पाईप, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी ही अमानुष मारहाण केली. अवैध पद्धतीनं सुरू असणाऱ्या भोंग्यांची तक्रार केली म्हणूनच या महिलेला या सरपंचानं ही तालिबानी शिक्षा दिली आहे. मला 10 लोक मिळून आलेले होते. त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले. मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे. राज्यात महिला सशक्तीकरणाच्या गोड गप्पा काही केल्या संपत नाहीत.
तर तिथं बीडमध्ये सरपंचासह त्याच्या टोळक्यानं या महिलेला केलेली ही मारहाण बीडमधील खालावलेल्या कायदा सुव्यवस्थेची ग्वाही देतेय. आता वडगाव पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला खरा, परंतु आरोपी पोलिसांच्या नाकावर टिचून फरार झाले आहेत. अजित पवारांचा करडा कडक स्वभाव उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे, परंतु अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमधील गुंड मात्र कायद्याला अजिबात भीक घालत नाही असंच दिसलंय. बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या. इतरांना न्याय मिळवून देणाऱ्या या वकील महिलेला झालेली ही मारहाण सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे केवळ लाडक्या बहिणींना पैसे देऊन महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या सरकारनं आता महिलांना सुरक्षा देणंही गरजेचं आहे. मात्र बीडच्या पोलिसांचा असाच खुळखुळा वाजत राहिला तर लवकरच बीडचा बिहार होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर या वकील महिलेला झालेल्या मारहाणीनंतर तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. बीडमध्ये अजित पवारांचा दराराच राहिलेला नाही असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. बीड जिल्ह्यातील एका वकील महिलेने त्यांना जो ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो किंवा त्या संदर्भामध्ये आवाज उठवला, अर्ज केला, म्हणून एवढ्या अमानुषपणे मारहाण केली जाते. त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे, परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ना अजितदादांचा तिथं दरार आहे, ना नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत. ही क्रूरता का वाढत चाललेली आहे आणि हे जे प्रवृत्ती आहे ही मुळासकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे. वळूया पुढील बातमीकडे. रणजित कासलेनं अटकेपूर्वी पुन्हा नवा दावा केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बँक खात्यात 10 लाख रुपये असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे. मात्र कासलेला 10 लाख रुपये कुणी दिले? कासलेचं निलंबन खंडणीमुळे की खात्यात आलेल्या 10 लाख रुपयांमुळे? पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. पोलिसांनी आवळल्या कासलेच्या मुसक्या. मुंडेंच्या कंपनीतून कासलेला 10 लाख. अटकेपूर्वी कासलेचा खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी सुपारी दिल्याचा आरोप करणाऱ्या बडतर्फ PSI रणजित कासलेनं आणखीन एक खळबळजनक आरोप केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की धनंजय मुंडेंनी कासलेला 10 लाख रुपये नेमके कशासाठी दिले असतील? नेमकं कोणतं प्रकरण मुंडेंना दाबायचं होतं? तर हे आरोप थेट विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहेत. परळीतल्या EVM सोबत छेडछाड होत असताना दूर राहण्यासाठी मुंडेंनी तब्बल 10 लाख रुपये दिल्याचा आरोप करत कासलेनं धुरळा उडवून दिलाय. आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढेच आलेत 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत, माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, पण 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं, मला सस्पेंड केलं. पैसे कशासाठी? EVM मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही EVM ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. पोस्टिंग कुठे? माझी ड्युटी बघा. कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती EVM जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती.
ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा तिथलीच हजेरी. बीड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कासलेला गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. आता वादग्रस्त विधानांमुळे कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी बडतर्फ केलंय. मात्र कासलेनं उडवलेल्या आरोपांच्या या धुऱ्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता यात विरोधकांनी उडी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली. माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये हे टाकण्यात आले की EVM पासून दूर जा. तेव्हा हे प्रकरण सुकृतदर्शनी अत्यंत गंभीर आहे. पैसे का खात्यात टाकले, त्या दिवशी ते EVMच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना तिथून हटवण्याकरता त्यांना ही लाच दिल्या गेली का? जी ट्रान्झॅक्शन झालं ते मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. ते ट्रान्झॅक्शन झालेली कंपनी कोण, या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये SIT गठीत झाली पाहिजे. याची CBI कडून चौकशी झाली पाहिजे. कोणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल. उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा. विधानसभा निवडणुकीच्या काळात बूथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न समोर आला होता. त्यानंतर आता कासलेनं मुंडेंच्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून आपल्या खात्यावर 10 लाख रुपये आल्याचा पुरावा दाखवलाय. मात्र हा पुरावा खरा आहे का? कासलेच्या बोलण्यात किती तथ्य आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण कासलेच्या आरोपात तथ्य आढळलं तर केवळ धनंजय मुंडेच नव्हे तर संपूर्ण महायुतीच्या विजयावर संशयाचं वादळ उठणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे. कासलेच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि त्या प्रकरणी बीड पोलिसांनी आज सकाळी पुण्यातून रणजित कासलेला अटक केली होती आणि आता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. मंत्री भरत गोगावलेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला. समाजानं मला मतं दिली असती तर समाजाची इमारतीसाठी मी मोठा खर्च केला असता. निवडणुकीत दुसरीकडे पैसे खर्च झाले नसते असं विधान गोगावलेंनी केलं. तुम्हाला केवळ आपल्या घरातलं एक मत मला द्यायचं होतं, मात्र तुम्ही ते न केल्यामुळे समाजाची इमारत झाली नाही असं त्यांनी बोलून दाखवलं. गोगावलेंच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला जर एवढे खर्च झाले नसते ना तर आतापर्यंत पूर्ण केली असते इमारत. ह्या समाजाने ठरवलं असतं. मी समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा, ठरवा, रोख पैसे देतो. आकडा नाही सांगत, त्या अगोदर सांगितलं ना तर हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील. त्यांना सांगितलं ना, नाहीतर माझा असा खर्च होणारच होता. मी त्यांना सांगितलं XYZ रक्कम मी तुम्हाला देतो, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. फक्त तुमचं एक मत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं द्यायचं आहे. जे काय आपल्या अपोजिशनला उभं राहिले ते काय तुमचे कोण नातेवाईक नव्हते, सोयरे पाहुणे नव्हते, कोण काय इतर काय देणे घेणेवाले नव्हते. वळूया पुढील बातमीकडे. राज्यातील शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे आणि या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सुतोवाच केलेला आहे. मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय. पाहुयात या रिपोर्टमध्ये. शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार? शिक्षकही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये? शिक्षण मंत्र्यांची नवी टूम. एकीकडे राज्यात पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची करण्यात आल्यानं गदारोळ सुरू आहे. दुसरीकडे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आता नवीनच टूम काढली आहे. शिक्षकांनाही आता शिस्त लावण्यासाठी थेट शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय दादा भुसेंनी घेतलाय. याबाबत भुसे काय म्हणतायत बघूया. तुमचं पाहून, कारण तुम्ही एक गणवेशमध्ये आहेत आहे ना, आमच्या शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे, ड्रेस कोडमध्ये आहे हा पहिलेपासून, आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत.
म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेशमध्ये यावं लागणार आहे. आणि काळजी करू नका, त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण. एकीकडे राज्यात गेल्या सरकारनं एक राज्य एक गणवेश हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा बोजवारा कसा उडाला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी लाखो विद्यार्थी कसे गणवेशाविना राहिले हे राज्यानं पाहिलंय. त्यामुळे पुन्हा शिक्षकांसाठी गणवेशाची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित होतो. याबाबत राज्य शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवनाथ दराडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व शिक्षकांनी एकाच रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एकाच ढंगाच्या कपड्यामध्ये येणं का अपेक्षित आहे? हां, शिक्षकांनी नीटनेटके कपडे घालावेत याबाबत आम्ही सुद्धा आग्रही आहे आणि सकारात्मक आहोत. या संदर्भात जेव्हा अगोदरच्या एका शिक्षण मंत्र्यांनी असा प्रयत्न केला, आम्ही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केलं आणि हा निर्णय मागे घ्यायला लावला, कारण हे योग्य नाही आहे. राज्यात शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जाते. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय. त्यात मंत्री दादा भुसेंनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय. मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी असा सवाल उपस्थित झालाय की विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी काढण्यात आलेल्या निविदांसाठी पुन्हा राज्य सरकार आणि शिक्षण मंडळ हा नवा खटाटोप करतंय अशी शंका उपस्थित होतीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राज्यात शिक्षक भरतीतील सुमारे 21,600 पदांपैकी केवळ 11,000 पदं जी आहेत तीच भरण्यात आली. उर्वरित पदांसाठी म्हणून अजूनही संघर्ष सुरूच आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या पवित्र पोर्टलवर भरतीसाठी जागा न देण्याच्या धोरणामुळे राज्यातील लाखो तरुणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसतंय. आणि त्यामुळे बेरोजगार शिक्षक अभियोग्यताधारक गेल्या 6 दिवसांपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाजवळ बेमुदत धरणं आंदोलनावर आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. आता 22-23च्या संच मान्यतेच्या नुसार गोंडस आश्वासन दिले आणि ह्या जागा हिरावण्याचं काम करते. या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय. म्हणून कंटाळून कुठल्याही प्रकारची या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या राज्य शासनाने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाची दिरंगाई व राज्य शासनाची उदासीनता याला कंटाळून आज या सर्व मुलांनी निराशाग्रस्त होऊन फास आवळलेत. आज फास दिसत आहेत, उद्या मृतदेह दिसतील. तरी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळाला या प्रशासनाला आणि राज्य शासनाला यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल. नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक झाली आहे. महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता. तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव तयार करायचा. यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती. आता म्हैसकरच्या अटकेनंतर आरोपींची संख्या 6 वर पोहोचली. आरोपी महेश म्हैसकर सोबत आणखीन जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाऱ्याचे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये नरड यांची चौकशी करण्यात येते. शालार्थ आयडी बनवताना आयडी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती. नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकास नियुक्ती दिलेल्या प्रकरणामध्ये उल्हास नरड यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. अगदी सातत्यानं वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना आता चाप लावायला सुरुवात केल्याचं दिसतंय. कारण कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घेतले आणि त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधला. जनतेच्या कष्टानं कमावलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी हेलिपॅड का बनवण्यात आलं होतं? अमित शहांची भेट वैयक्तिक होती, त्याचा भार सरकारी तिजोरीवर का टाकण्यात आला, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. जनतेच्या कष्टानं कमावलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड, ती पण 4 हेलिपॅड. अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती.
अमित शहांना जेवायला घालायचंय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात जेवायला घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशानं कशासाठी? देवेंद्र फडणवीसांचे पुनश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय. वळूया पुढील बातमीकडे. सिंधुदुर्गातील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणावरून वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. बिडवलकर हत्येप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. तर 2023 मध्ये बिडवलकर यांची हत्या झाली असेल तर पोलिसांनी वैभव नाईकांची चौकशी करावी, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना 100% माहिती आहे, कारण का मागची 10 वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही. 10 वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता? खरं तर तुम्ही वैभव नाईकांचं मागचं 5 वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय, पहिलं 5 महिन्यातलं मी टाळं लावणार चिपी विमानतळात, हे त्यांचं पहिलं सामाजिक काम. दुसरं सामाजिक काम काय, बिडवळकरची केस जी त्यांच्याकडे 2 वर्षापासून होती ती 2 वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि 2 वर्षानंतर ती केस बाहेर काढली. आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतो, सर्कल करून ठेवलंय, तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो. पुण्यात भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी ते निघाले होते. तर काँग्रेस भवनाच्या बाहेर कार्यकर्ते लाठ्या काठ्या घेऊन खुर्चीवर बसले होते. मात्र आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलं. तर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील भाजप कार्यालयापासून काही अंतरावर आंदोलन केलेलं आहे. आम्ही कार्यालयात जात नाही. आम्ही जाऊ दिलं जाणार नाहीये. त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत, अनेक बॅनर जे आहेत ते पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये भाजपच्या युवकच्या कार्यकर्त्यांनी आणलेले आहेत. अनेक जण या ठिकाणी आक्रमक होऊन या ठिकाणी सगळे तर कार्यकर्ते आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे. ते काँग्रेस भवनच्या आत होते, आम्ही बाहेर येऊन गेलोय, त्यामुळे आम्हाला काँग्रेसला जे उत्तर द्यायचे ते मिळालेलं आहे. आणि तुमच्या वळूया पुढील बातमीकडे. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय आणि या योजनेसाठी 40 ते 45 हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचा स्रोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसर देखील आम्ही करत आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलंय. मी तरी ठरवलं, आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे, काही झालं तर ही योजना बंद करायची नाही. चांगल्या प्रकारे आपल्याला कर कसा प्राप्त करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि इतर ठिकाणी जिथं जिथं आपल्याला काटकसर करता येईल तिथं तिथं काटकसर करून हे जे काही आम्ही योजना पुढं चालू ठेवायचा निर्धार केलेला आहे तो निर्धार आम्ही तडीच नेणार आहे, हा माझा शब्द आहे. अजित पवारांनी पाण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं. दादा नेमकं काय म्हणाले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आले असतील, तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे. ऐकलं? अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. पाणी प्रश्न गंभीर होण्यासाठी अजित पवारांनी अजब तर्क दिलाय. हा तर्क काय आहे पुन्हा ऐका. पूर्वीच्या काळात दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी, नंतर टरबाळीवर भागायला लागलं. आता बाथरूमला गेले तरी फ्लश केला की
10 लिटर पाणी जात आहे. खरं ते बोललं पाहिजे ना. नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आले असतील, तुमच्या घरात मुली आल्या असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव, तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे. राज्यात सध्या पाण्याचा वापर वाढलाय, त्याची कारणं अजित पवारांनी सांगितली. मात्र एकीकडे सर्वसामान्यांना अजित पवार उपदेशाचे डोस पाजत असताना मंत्र्यांच्या पाणी वापराकडे साफ दुर्लक्ष करतायत. मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं पाणी बिल पाहिलं तर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शासकीय बंगल्यांची तब्बल 95 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं समोर आलं होतं. या मंत्र्यांचा पाणी वापर किती होतो बघा. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना ते नंदनवन बंगल्यात राहायचे, तेव्हा 18,48,000 थकीत पाणीपट्टी आहे. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री वर्षा बंगला 11,69,000, दीपक केसरकर रामटेक बंगला 11,30,000, उदय सामंतांचा मुक्तगिरी 6,83,000, सुधीर मुनगंटीवारांच्या पर्णकुटीची 6,52,000, डॉक्टर विजयकुमार गावितांच्या चित्रकूटचं 5,19,000, अजित पवारांच्या देवगिरीची 4,38,000, देवेंद्र फडणवीसांच्या आधीच्या मेघदूतची 2,73,000, तर देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याची 1,26,000 पाणीपट्टी, गुलाबराव पाटलांच्या जेतवनची 1,18,000, राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोनची 92,000, सह्याद्री अतिथीगृहाची 35,99,000 पाणीपट्टी थकीत आहे. मंत्र्यांचे बंगले नेहमीच वादाची आगार ठरतात. त्यात चहापान, नाश्ता आणि बंगल्याच्या सुशोभीकरणावर होणारी कोटीच्या कोटी उड्डाणं ही ठरलेलीच. त्याची डोळे फिरवणारी आकडेवारी समोर येतात सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळतं. मात्र हेच मंत्री जेव्हा मतदारांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतात तेव्हा म्हणावंसं वाटतं, अहो मंत्री महोदय, दूसरों को बुरा कहने से पहले अपने गिरेबान में झांक कर देखो तो कोई बात बने. एवढंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितलेला आहे आणि या संदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला एक पत्र लिहिलं आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणामध्ये 893 पानांचं आरोपपत्र दाखल झालंय. गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. गुगल हिस्ट्रीतून आरोपी दत्ता गाडे हा वारंवार पॉर्न व्हिडिओ पाहत होता अशी माहिती समोर आली आहे आणि या आरोपपत्रात पोलिसांनी दत्ता गाडे विरोधात भक्कम पुरावे सादर केलेले आहेत. घटनास्थळावर सापडलेले केस शर्टाचं बटन हे आरोपीचं आहे. आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा ससूनचा अहवाल आहे. सीसीटीव्हीमध्ये आरोपी गाडे घटनास्थळी असल्याचं निष्पन्न झालंय. गुगल हिस्ट्रीमध्ये आरोपी कायम पॉर्न पाहत असल्याचंही उघड झालं. ओळख परेडमध्ये पीडित तरुणीनं आरोपी गाडेला ओळखलं. तर बातमीपत्रात आणखीन एक महत्त्वाची अपडेट. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघातग्रस्तांना बेडची उपलब्धतेची माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. अपघातग्रस्तांना 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता, तक्रारीसाठी मोबाईल ॲप असेल. दर महिन्याला 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे. आयुष्यमान कार्ड वाटप मोहिमेसाठी आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. परभणीच्या मंगरुळमधील नर्सिंग प्राथमिक विद्यालयातील शिक्षकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सोपान पालवे असं या शिक्षकाचं नाव आहे. नोकरीसाठी 20 लाख रुपये भरले
तरीही संस्थेच्या सचिवांनी राजीनामा मागितला असा आरोप सोपान पालवे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केलेला आहे। या प्रकरणी संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शाळेच्या त्रासात होते, 8 दिवस झाले मला म्हणत होते मला खूप त्रास द्यायलेत, असं करायला आपण 20 लाख रुपये कशासाठी दिले, 2 एकर शेती विकून आपल्या लेकराचं चांगलं होण्यासाठी दिलेत ना, असं म्हणत होते। परत 5 लाख रुपये आता यांना कुठून द्यायचे, आमच्याकडे काहीच नव्हतं। खूपच त्रास द्यायलेत म्हणाले मला, मी आता शाळेत चाललो आणि यायलो असं मला म्हणले होते। त्यांना शिक्षा झाली पाहिजे आताच्या आता। मला ते पैसेच मागतात, मी आता कशाने पैसे द्यायचे, होती ते शेती विकून त्यालाच पैसे दिले, मला नेहमीच ते आता त्रास द्यायला येतं। आता मी तर कदरल्यालाच आहे संस्थेला, आणि पुन्हा त्यानं धमकी दिली संस्थेवाल्यानं, मग त्यानं आता ते धमकी दिली म्हणून ते काय करणार, दुसरं काय करणार। माझं म्हणणं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे। नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झालाय। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडाजवळ ही दुर्दैवी घटना घडली। वेदिका चव्हाण असं या मुलीचं नाव असून ती अरुणावती नदीमध्ये कपडे धुत असताना पाय घसरून नदीपात्रात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। काठोडा हे गट ग्रामपंचायत असून शासनाकडून गावकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ आणि सुविधा मिळत नाहीत। हे नागरिक वीज आणि पाण्यापासूनही वंचित आहेत। दरम्यान या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिलेली आहे। पाणीची चाचणी, पाणी भेटतच नाही सर। पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात, पहिली गोष्ट हे आहे सर। कम से कम तरी 30-35 साल झाले सर पाणीच आहे सर। इथं सुद्धा करण नाही सर, काही नाही, पाणी नाही, काहीच नाही सर। आता ते पोरगी मेली सर, काल उद्या आले सर, ते आता पाणी चालू करून दिलं। ते असा प्रकार घडणं चुकीचं आहे, होऊ नये। अरुण आता नदीवर मुलगी गेली असता पाय घसरून तिचं निधन झालं, ते अतिशय दुर्दैवी बाब आहे। प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहे, तात्काळ त्याची चौकशी करून 30 तारखेपर्यंत अहवाल द्यावा अशा माझ्या सूचना आहे। बातमी अमरावतीमधून किरकोळ वादातून गर्भवतीसह पतीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घर बांधकामाच्या कारणावरून आशा वर्करनं लाकडी काठीनं बेदम मारहाण केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलाय। गर्भवती महिला आणि तिच्या जखमी पतीवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यावर पोलिसांनी आरोपींना पोलीस स्टेशनला बोलावून समजपत्रही दिलेलं आहे। तो संडास के गड्ढे में 2 महीने से पानी नहीं छोड़ा उनने, कल हमने बेड डाला सर, तो बेड डालने के बाद में उन्होंने पानी छोड़ दिया और हमारा बेड भी खराब हो गया। उनको बोलने को गए तो उनने घर चढ़ के आके मार रहे को मार। नाम क्या है उनका? आशा वर्करनी मारहाण केली म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेली आहे। 4 पैकी 3 आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केलेली आहे। पण इतर 3 आरोपी विरुद्ध जे प्रोसिजरल कारवाई आहे ते पोलीस स्टेशननी केलेली आहे। ती महिलाची जे कंडिशन आहे ते बरं आहे। आणि आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी। नवरीचं प्रेम प्रकरण समोर आलं आणि इन्कम टॅक्स ऑफिसर असलेल्या नवरदेवानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। साखरपुडा झाल्यानंतर नवरीचं प्रेम प्रकरण समोर आलं होतं। तिला नवरदेवानं जाब विचारला असता महिलेनं उलट धमक्या देत दबाव निर्माण केला आणि या त्रासाला कंटाळून नवरदेवानं अखेर आत्महत्या केली। अंबड पोलीस ठाण्यामध्ये याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करतायत। कोंढव्यामध्ये हातात कोयता घेऊन काही गुंडांकडून लक्ष्मीनगरमध्ये रविवारी पहाटे गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये 9 दुचाकी, 2 रिक्षा आणि एका 4-चाकी कारचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या भागात भीतीचं वातावरण आहे। आता पोलिसांनी या गुंडांना चांगलीच अद्दल घडवली आहे। ज्या भागात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती त्याच भागात या गुंडांची धिंड काढण्यात आली। गुंडांना भर रस्त्यात गुडघ्यावर चालवण्यात आलेलं आहे आणि राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न इथं पोलिसांनी केलेला आहे। कोंढवा भागामध्ये ज्या ठिकाणी
या गुंडांनी दहशत माजवली होती, तिथंच त्यांची दहशत पोलिसांनी मोडीत काढलेली आहे. तुम्हाला ताडगोळे आवडतात, तुम्ही ताडगोळे आवडीनं खाता, तर मात्र सावध व्हा. होय, कारण खेडमध्ये चक्क ताडगोळे सांडपाण्यात धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारामध्ये ताडगोळे धुणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. अल्लाउद्दीन खुदूस शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 कलम 271 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चोरांना बेड्या ठोकणारा पोलीस अधिकारीच त्यांचा बॉस निघाला. कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार पाहूयात. जळगावच्या चोपड्या बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे 35,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. 4 चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांचा म्होरक्या चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकच निघालाय. प्रल्हाद मांटे असं त्याचं नाव आहे. राज्यभरातील बस स्थानकावर तो चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा पर्दाफाश झालाय. त्यानंच अनेक चोरांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जवळजवळ 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. पिक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत ढगे. तिसरा आहे जे 4 चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत, त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे. आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांटे नावाचा ग्रेड PSI आहे, जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणुकीला आहे. पकडलं जाऊ नये म्हणून तो कधी हॉटेल तर कधी लॉजवर थांबायचा. या सर्वांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेनेला उद्धव ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झाला. आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधत रास्ता रोको करण्यात आला. तर सत्ताधाऱ्यांचं पाणी प्रश्नावर लक्ष नाही आणि हे प्रशासन म्हणजे उधळलेल्या बैलासारखं असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली. यावेळेस त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. आज या शहराला पाणी 11 दिवसाला 12 दिवसाला. आता हे म्हणतील तुम्ही काय करतात. आमच्या काळामध्ये 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी मिळत होतं आणि हे 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी आजही मिळू शकतं. कारण या शहराची आवश्यकता 240 MLD पाणीची येतं 140. जर हे कंटिन्यू व्यवस्थित दिलं तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला पाणी मिळू शकतं. व तो प्रशासन हे करत नाही. सत्ताधारी लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. बॉडी नसल्यामुळे प्रशासन असं उधळलेल्या बैलासारखं झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधात लबाडांनो पाणी द्या आंदोलन आम्ही 1 महिन्याभराचं सुरू केलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, धाराशिव, वाशी या 4 शहरात 5 ते 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. ढिसाळ नियोजनामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा धरणामध्ये 68.87% तर उपयुक्त पाणीसाठा 57.86% इतका आहे. त्यामुळे पुरेसा साठा असतानाही केवळ पालिकेच्या नियोजनाअभावी पाणी टंचाईची वेळ आलेली आहे. त्यामुळे लवकर पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर पाणी टंचाईनं नागरिक हैराण झालेले आहेत. ढिसाळ नियोजन आहे. तुम्ही झोपायला गादी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही वापरत असलेली गादी तुमच्यासह लहानग्यांना आजारी पाडू शकते. होय, या गादीत केमिकल असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. मऊ मऊ आरामदायी गादी वापरताय, सावधान. लुसलुशीत गादी सोडते विषारी केमिकल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? झोपायला आरामदायी, लुसलुशीत, मऊ उबदार अशी गादी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण मऊ गादी तुम्ही गाढ झोपेत असताना विषारी केमिकल बाहेर सोडते आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून पालक बाळाला गादीवर झोपवतात. मात्र गादी बाळांना आजारी पाडू शकते.
हा दावा आपल्यासाठी घातक असल्यानं आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. एका संशोधनात मुलांच्या बेडजवळील हवेत सर्वात धोकादायक केमिकल्स आढळून आले. यामध्ये फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा समावेश होता. मुलांच्या शरीरातील उष्णता आणि त्यांच्या वजनामुळे गाद्यांमधून या विषारी घटकांची गळती वाढते. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, दमा, मानसिक विकासात अडथळा येतो. या मेसेजमध्ये अधिक धोका बाळांना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण सगळ्याच गाद्यांमधून केमिकल निघतं की काही विशिष्ट, याची इत्यंभूत माहिती सांगणंही गरजेचं आहे. हल्ली गाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. आपलं प्रोडक्ट विकलं जावं यासाठी मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कोणत्या गाद्या हानिकारक ठरू शकतात याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमची टीम एक्सपर्टना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. नवीन ब्रँडेड काही मॅट्रेसेस आलेले आहे, काही पिलोज आलेले आहे. त्यामध्ये काही केमिकल्स वापरण्यात येतात, जसे की VOC म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, काही हॅलोजनेटेड फ्लेम रिटार्डंट आणि पॉलियुरेथिन फोम्स. आणि हे जे केमिकल्स आहे ह्याच्यातनं जे फ्युम्स निघतात हे शरीरात घातक होऊ शकतात. काही लोकांना स्किन इरिटेशन होऊ शकते, अस्थमा वाढू शकते. काही लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये स्पेसिफिकली त्यांच्या मानसिकतेवर फरक पडू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. नवीन ब्रँडेड फोम बनवण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. गादीवर झोपल्यावर गादीतून केमिकल बाहेर निघतात. केमिकल असल्यास मुलांना दमा आणि मानसिकतेवर परिणाम होतो. केमिकल वापरून केलेल्या गाद्यांमुळे मानसिक आजारही होतो. कापसापासून बनवलेल्या गाद्या चांगल्या असतात. सर्वच गाद्यांमध्ये केमिकल नसतं. फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा वापर केलेल्या गाद्यांमध्ये केमिकल असतं. त्यामुळे तुम्ही कापसाच्या गाद्या वापरू शकता. आमच्या पडताळणीत गाद्यांमधल्या केमिकलमुळे मुलांना धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.